रिंग रोड मोजणीवरून मातुरी निमसरा परिसरात तणाव, शेतकऱ्यांचा प्रशासनावर गंभीर आरोप. नाशिक 2 मे नाशिक शहराबाहेरील प्रस्तावित रिंग रोड संदर्भात 4 मे रोजी उच्च न्यायालय सुनावणी होत असताना त्याआधीच 2 मे सकाळी मातुरी व निमसरा परिसर प्रशासनाने मोजणी प्रक्रिया राबविल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. माहितीनुसार प्रांत अधिकारी व पोलीस प्रशासन आज पहाटे संबंधित गावांमध्ये दाखल झाले. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की कोणतीही पूर्व सूचना न देता केवळ 1 मे रोजी सायंकाळी व्हॉट्सअपद्वारे नोटीस देण्यात आली. बोला. कमल दोंडेराम खिरकाडे. मी सकाळी आंघोळ करून बाहेर आले, कपडे घालीत होते. माझ्या मुलाला धरलं, घरामध्ये मारायला लागले. म्हणून मी तशीच ब्लाऊजला बटन लावीत आले. तिकडून तो पवनदाता आला आणि माझ्या त्यांनी हातावर काठी मारली. ती मॅडम आहे काय, तिचं नाव ती होती आणि काही पोलीस होते. असं हा नाईक मॅडम यांनी दोघांनी मा सुनाला मारलं, ह्या पोराला मारलं, मला मारलं. असं. मी मयुरी अक्षय कातड, राहणार निमसरा. आमच्या माणसांना गाडीमध्ये भरलं होतं, तर आम्ही विचारायला गेलो फक्त आमच्या माणसांना का उचलताय तुम्ही. त्यांनी अक्षरशः माझे रस्त्यावर ढकललं, माझ्या डोक्याचा मार लागला, पाय धरून खेचत गाडीत नेलं, माझी साडी फाडली, ब्लाऊज फाडला. अक्षरशः पूर्ण त्यांनी माझे हाल केले. त्यांनी आम्ही फक्त एकच विचारतो की तुम्ही आमच्या माणसांना का उचलताय. एवढं विचारलं तरी त्यांनी आम्हाला मारलंय, आमचं पूर्ण नखा ओढ करलंय, सर्व हातपाय ओढले. अक्षरशः रस्त्याने फरफटत त्यांनी आम्हाला गाडीमध्ये घातलं. घरामध्ये ना फरफटून हे करून खूप मारहाण करायची. बायकांना खूप म्हणजे त्याने त्रास दिला. पवन दत्त आहे ना, असा काठी फिरवायचा नुसता बायकांवरती. इतकं म्हणजे नालायक माणूस येतो. इथं सांगते हा इथं मारलंय, पाठीला मारलंय. माझ्या 4-5 जणींनी धरलं होतं त्या पोलिसने, काट्यामध्ये लुटून दिलं. हायकोर्टामध्ये प्रकरण निलंबित असताना नाशिक प्रांतने पोलीस बंदोबस्त घेऊन शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यासाठी जो आज प्रयत्न केला आणि त्या प्रयत्न करत असताना ज्या पद्धतीने महिलांना मारझोड केली, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उचलून पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं. अरे लोकशाही आहे, हा भारत देश आहे. कुंभमेळ्याचा विकास जरूर करावा, त्याला आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्याला विश्वासात घेऊन त्याचा विश्वास संपादन करून त्या शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला देत. एक तर त्या रस्त्याची गरजच नाहीये. पहिली गोष्ट तर तो रस्ताच केला नाही पाहिजे. पण तुम्हाला लईच कंड उठला असेल, तुम्हाला तो रस्ताच करायचा असेल, बिल्डर धार्जीनं व्यापारी धोरण जर तुम्हाला त्या ठिकाणी राबवायचंच असेल, तर आमच्या शेतकऱ्यांशी योग्य ती मीटिंग करून त्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांच्या अकाउंटला पहिले पैसे तर द्या. अरे त्यांच्या घरात आज तुम्ही घुसतात, त्यांना घरातून बाहेर काढून मारतात. त्या प्रांतला कोणी अधिकार दिले? पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, गिरीश महाजनांना आमची विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्या प्रांतवर तात्काळ विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्याबद्दलचा गुन्हा त्याच्यावर दाखल करा. त्याच्यावर का करा तर तो जबाबदार अधिकारी. आणि आज सुट्टीचा दिवस आहे ना, आज सुट्टीच्या दिवशी या प्रांतने ती कारवाई केलीच कशी? तुला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार जे शासकीय दिवस आहेत त्या दिवशी तुला आठवलं नाही का? सुट्टीच्या दिवशी ही कारवाई का? तर 4 तारखेला या सर्व शेतकऱ्यांचा हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी निर्णय होणार आहे, यांचा निकाल लागणार आहे. आणि तो निकाल लागायच्या अगोदर म्हणजे हे प्रांत स्वतःला IAS समजतात. IAS आहात तुम्ही, मग तुम्ही काही हायकोर्टापेक्षा मोठे झाले का? या सगळ्या गोष्टीचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो. शेतकऱ्याला जर न्याय मिळाला नाही तर 1 इंच शेती सुद्धा तुम्हाला मिळू देणार नाही. छावा क्रांतीवीर सेना या सर्व शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत यांच्या बरोबर आहेत. आज जर गुन्हा दाखल करून नाही घेतला तर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आत्मदहन आंदोलन आम्ही करू आणि त्यास जी काही त्या ठिकाणी परिणाम होतील या सर्वस्वी जबाबदार शासन आणि पोलीस प्रशासन असेल. अरे